रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 11 जानेवारी 2026. आपण काल रात्री राम मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो. ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपण एकटेच होतो, पण त्यानंतर आपल्याला 3 सोबती आले. आपल्या बरोबरचे जे सचिन येरवडेकर आहेत ते उशिरा 6:30 वाजता या ठिकाणी पोहोचले आणि 2 कोकणातली माणसं होती. असे आपण 4 जण या राम मंदिरामध्ये काल रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो. या ठिकाणी कोणताही आश्रम नाहीये, पण या ठिकाणी आपल्याला सदाव्रत मिळालं होतं. त्या सदाव्रतापासून आपण खिचडीचा प्रसाद तयार करून आपण भोजन प्रसादी काल रात्री प्राप्त केली. आता आपण या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होत आहोत. करोंदी गावामध्ये काल आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो. सकाळचे 7 वाजलेले आहेत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर जो प्रमुख रस्ता आहे त्या प्रमुख रस्त्याने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आहे आणि करोंदी गावातून आपल्याला आता बाहेर पडायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असं हे करोंदी गाव आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. गावात थोडस पुढे मार्गस्थ झाल्यानंतर 2 रस्ते दिसतात आहे. त्यातले आपल्याला प्रमुख रस्त्याने डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. करोंदी गावातून बाहेर पडलोय आपण. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे बेलथारी या गावापर्यंत पोहोचण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर एक प्रमुख रस्ता आणि उजव्या बाजूला एक सरळ रस्ता जाताना दिसतोय. तर आपण या प्रमुख रस्त्याने डाव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. करोंदी गावातून बाहेर पडल्यानंतर आपण या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. या दिशादर्शक खुणा ज्या लावलेल्या आहेत त्या खुणांच्या मार्गदर्शनाने आपण चाललोय. कुठंच वळालो नाही. वळण्यासाठी भरपूर रस्ते लागतात, पण हा जो प्रमुख रस्ता आहे तो आपण सोडलेला नाही. हा कदाचित नालाच असावा. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पाणी प्रवाहित असण्याची शक्यता आहे, कारण खाली वाळू दिसते सगळी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा ओढा असावा हा अंदाज आपला बरोबर होता. या ठिकाणी बघा पाणी येऊन इथपर्यंत थांबलेलं होतं. आता आपल्याला या नाल्यातून पलीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा नाल्याच्या वरून मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा या नाल्यातून पलीकडे मार्गस्थ व्हायचंय आपल्याला. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. करोंदी गावातून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला डांबरी मार्ग लागलेला आहे छोटासा. या डांबरीने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. त्याचं कारण असं, या ठिकाणी बघा उजव्या बाजूला झेंडा लावलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवांचं दर्शनही होत आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा आता डांबरी मार्ग आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 किलोमीटर या रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर इथं आपल्याला कटाई गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. त्या गावातून आपल्याला उजव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचं मुख्य रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून आपण या प्रमुख रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. कुठेही वळायचं नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर आता गावाच्या बाहेर आलोय आपण. याही रस्त्याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला आता शेतातून पुढे मार्गस्थ व्हायचंय. ज्या दिशादर्शक खुणा आहेत त्यांचा अंदाज घेत घेत आपल्याला परिक्रमेतला पुढचा पडाव आपला गाठायचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेतातल्या मार्गातून सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला असा आता एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण करोंदी गावातून साधारण 6 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या ठिकाणी बेलसारी या गावात पोहोचलोय. या बेलथारी गावाच्या पहिल्याच चौकातून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे बेलथारी गाव आहे. या गावातून आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत. या गावाच्या बाहेर पडून मुख्य रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलथारी गावात प्रवेश केल्यापासून
ते या कमानीपर्यंत आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आपण गावातून सरळ सरळ मार्गस्थ होऊन या कमानीपर्यंत पोहोचलोय. या कमानीतून आता आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय बर्मन घाटाच्या दिशेने. या ठिकाणाहून साधारण 18 ते 20 किलोमीटर बर्मन घाट आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला एक मार्ग जातोय. त्यांनी आपल्याला कुठेही मार्गस्थ न होता सरळ सरळ पुढे आपली परिक्रमेतली वाटचाल चालू ठेवायची आहे. हा सरळ मार्ग आपल्याला बर्भान घाटावरती नेऊन सोडतोय असं आपल्याला गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. बघूयात आता या मार्गावरती आपल्याला काय काय अनुभव येतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलथारी गावातून साधारण आपण 5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक फाटा लागलेला आहे बघा. डाव्या बाजूला एक डांबरी मार्ग जातोय छोटा. त्या मार्गाने आपल्याला मार्गस्थ न होता जो आपला मुख्य मार्ग आहे उजव्या बाजूचा त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलथारी गावातून साधारण 9 ते 9.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. या चौकात उजव्या बाजूला जी कमान आहे नर्मदे हर, या कमानीतून आपण आतमध्ये गेलो तर छत्तरपूर या गावात जातो. तर तिकडे न जाता आपल्याला सरळ बर्मनकडे मार्गस्थ व्हायचंय या सरळ मार्गाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलथारी गावापासून साधारण 11 ते 11.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक आडवा सिमेंटचा रस्ता लागलेला आहे आपल्याला. हा चौक आहे. समोर ग्रामपंचायत मेहगोवा ची कमान आहे. इथून आपल्याला आता बर्मन घाटाकडे उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खरं तर आपल्याला किनाऱ्याने पुढे बर्मन घाटाकडे मार्गस्थ व्हायचं होतं, पण करोंदी गावामध्ये जे तिथले ग्रामस्थ होते त्यांनी सांगितलं की तुम्ही बिलथारी गावापर्यंत शेतातल्या मार्गाने जावा आणि तिथून पुढे तुम्हाला सरळ बर्मन घाटाकडे जाण्याचा प्रमुख मार्ग लागेल, जो परिक्रमा मार्गच आहे नवीन तयार केलेला. कारण आता किनाऱ्याच्या मार्गाला काय प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांनी सगळी शेतं काढलेली आहेत, शेतांच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि तिथं पाणी दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून जाणं थोडंसं अवघड होतं चिखलाने. त्याच्यामुळे आपण या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ झालोय. आता आपल्याला बर्मन घाटावरती जाऊन त्या ठिकाणची जी काही तीर्थस्थळं असतील त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे बर्मन घाटापर्यंत जाण्यासाठी. या मार्गाने सरळ सरळ साधारण 5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी केसली फाटा लागलेला आहे. या केसली फाट्यावरती आश्रम आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलथारी गावातून निघाल्यापासून साधारण 16 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी काशी खैरी या गावाच्या ठिकाणीच हायवेलाच स्थित असं हे मान नर्मदा सेवा आश्रम आहे. साधारण 2 ते 3 वर्ष झाले चालू होणे आश्रमाला. मधी 16 किलोमीटर मार्गामध्ये कोणतंही आश्रम लागत नाही किंवा कोणतीही सेवा त्या ठिकाणी नाहीये आणि डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी बिलथारी गावातून 16 किलोमीटर वरती हे आश्रम लागतं. या ठिकाणी चाय प्रसादी, बालभोग, भोजन प्रसादी, विश्रांती, रात्रीची विश्रांती अशी सर्व सेवा या ठिकाणी या आश्रमात दिली जाते. आपणही या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन थोडी विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी आपण आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या सावर्डे गावातून अलकाताई पवार यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी काही रक्कम पाठवली होती. त्यापैकी 1000 रुपये रक्कम आपण या आश्रमामध्ये त्यांच्या नावे सेवा म्हणून दिलेली आहे. अलकाताई पवार यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य मार्ग दिसतोय या मुख्य मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मुख्य मार्ग आहे आता बर्मन घाटाकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 3 किलोमीटर पुढे या सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यानंतर चावरपाठा नावाचं गाव आलेलं आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चौवरपाठा गावापासून एक आतमध्ये कुठेतरी रस्ता होता जायला, पण तो रस्ता काय आपल्याला सापडला नाही. त्याच्यामुळे आपण या सरळ सरळ रस्त्याने मार्गस्थ आहोत. साधारण 1 किलोमीटरचा फेर आपला वाढतोय असं वाटतंय. या रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय आपल्याला
मग पुढं 4 पदरी रस्ता लागेल असं सांगितलंय. चौवरपाठा गावातून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हा 4 पदरी मार्ग लागलेला आहे. इथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. आता रामकृष्ण हरी नर्मदेहर उजव्या बाजूला वळाल्यानंतर महामार्गाच्या उजव्या बाजूनेच आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय, कारण पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला खाली वळायचंय घाटाकडे. रामकृष्ण हरी नर्मदेहर. रामकृष्ण हरी नर्मदेहर या 4 पदरी मार्गाने उजव्या बाजूने जर आपण साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूलाच एक गावाच्या आतमध्ये जाण्यासाठीचा मार्ग आहे. तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. नर्मदेहर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदेहर. रामकृष्ण हरी नर्मदेहर. या हायवेतून आपण बर्मन घाटाकडे मार्गस्थ होत असताना या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं. त्यांची चाय प्रसादी घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदेहर. नर्मदेहर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे बर्मन घाटावरती जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदेहर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागतात. त्यातल्या उजव्या बाजूने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदेहर. रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे बर्मन मध्ये हे मोठं मार्केट आहे. मोठं शहर दिसतं हे बर्मन म्हणजे. रामकृष्ण हरी नर्मदेहर याही रस्त्याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ होत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदेहर मेन रोडने आपण सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी बर्मान गावातील नर्मदा मैयाच्या पात्राचं आपल्याला समोरून दर्शन होईल. बर्मान घाट आहे या ठिकाणी. नमामि देवी नर्मदे. नर्मदेहर बर्मान घाटावरती जाण्याचं हे प्रवेशद्वार आहे. नमामि देवी नर्मदे. नर्मदेहर अप्रतिम असं बर्मान घाटाचं दृश्य आहे या ठिकाणी. नमामि देवी नर्मदे. नर्मदेहर. आपण नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेल्या राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. आता बर्मन घाटावरून नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्यानंतर घाटाच्या प्रवेशद्वारातून पुन्हा बाहेर यायचंय आणि बाहेर येऊन आपण ज्या मेन रोडने आलो होतो त्याच मेन रोडने थोडंसं पाठीमागे जायचंय. या मार्गाने थोडंसं पाठीमागे गेल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक हँडपंप आहे. तिथून आपल्याला सरळ उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय राम मंदिराकडे जाण्यासाठी. या हँडपंप पासून साधारण 100 मीटर फक्त थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी देव राम जानकी पंचमुखी हनुमान नर्मदाजी बडा मंदिर या ठिकाणी आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदेहर. राम जानकी मंदिरामध्ये आपण या ठिकाणी दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदेहर. जय श्रीराम. नमामि देवी नर्मदे. नर्मदेहर. रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी राम जानकी मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण पुढे राधाकृष्ण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जातोय. राधाकृष्ण मंदिर बरोबर शेजारीच आहे राम जानकी मंदिराच्या. या ठिकाणी बर्मान ब्रह्मांड घाटावरील राधाकृष्ण मंदिर. जय श्री कृष्ण. रामकृष्ण हरी नर्मदे. राधे राधे. रामकृष्ण हरी नर्मदेहर राधाकृष्ण मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आता सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आहे. त्याच्या शेजारूनच आपण उजव्या बाजूला सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे मार्गस्थ होत आहोत. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी प्राचीन गरुड स्तंभ आहे. या स्तंभावरती विष्णूजींच्या दशावतारांचं चित्रीकरण केलेलं आहे. 17व्या शताब्दीमधलं हा स्तंभ आहे. गरुड स्तंभ असं नाव आहे याचं. विष्णूजींचे 10 अवतार जे आहेत ते 10 अवतार या स्तंभाच्या 4ही बाजूने कोरलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदेहर. रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी प्राचीन गरुड स्तंभाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे निघाल्यानंतर पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे. आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊयात. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर या बाजूला सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी बर्मन घाटावरती स्थित असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन करून थोडा वेळ साधना करून आता पुढे सप्तधाराकडे मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी आपण आता खाली नर्मदा मैयाच्या किनारी घाटावरती मार्गस्थ होत आहोत. आजच्या दिवसभरातलं अप्रतिम असं दर्शन आपल्याला होतं नर्मदा मैयाचं. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. या ठिकाणी बर्मन घाटावरती मैयाचं दर्शन करून आपण आता किनाऱ्याने सप्तधाराकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. घाट संपल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपल्याला आता सप्तधाराकडे जाण्याचा, नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिवसभरात पहिल्यांदाच आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लाभलेला आहे. नाहीतर पूर्ण प्रवास आजचा आपल्याला डांबरी मार्गाने आणि थोडासा शेताच्या मार्गाने झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्मान घाट म्हणजे ब्रह्माजींची तपोभूमी आहे. या ठिकाणी ब्रह्माजींनी अनेक वर्ष तप केलं होतं. अनेक ऋषीमुनींनी तप केलं होतं. आणि तप करताना प्रत्येकाने जी काही शिवलिंग मंदिरं स्थापित केली होती ती बरीच अशी मंदिरं या बर्मान घाटावरती आहेत. त्यापैकी आपण प्रमुख अशा मंदिरांचं दर्शन घेतलेलं आहे. सिद्धेश्वर मंदिर सुद्धा खूप असं प्राचीन मंदिर आहे. त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जाचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला सूर्य मावळतानाचं दर्शन होतंय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सप्तधारा तीर्थात आपण पोहोचलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रमुख धारा दिसतात आहे. 5 धारा आपल्याला इथून बघता येणार नाहीत. बघायचे असेल तर पलीकडे एक पूल आहे, त्या पुलावरती जावं लागतं. पण आपल्याला पुलावरती जायला परवानगी नाही परिक्रमित असल्यामुळे. आपण या ठिकाणाहूनच दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या तीर्थापासूनच डाव्या बाजूला या वाळूतून वरती आपण आलो तर या ठिकाणी हरिहर आश्रम आहे. आपण आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी त्या ठिकाणी आसन लावण्याचा विचार करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 5:45 वाजलेत. आपण हरिहर आश्रमापर्यंत पोहोचलोय आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 72व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण राम मंदिर करवंदी या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन बर्मान घाटाच्या शेजारी स्थित असलेल्या सप्तधारा या तीर्थापाशी हरिहर आश्रम आहे, त्या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या पडावामध्ये आपण 32 किलोमीटरचा परिक्रमेतला टप्पा गाठून इथपर्यंत आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.